मतदारसंघही आहे. मीही त्या मतदारसंघात जाऊन रोहितची आणि त्या सगळ्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्यांचे काही लोकप्रतिनिधी पाठवले होते आणि तेव्हा 50 दिवसाचा कालावधी याच ट्रिपल इंजिन सरकारने तेव्हा दिला होता. आता या ट्रिपल इंजिनच्या या खोके सरकारने पुढे 48 दिवस झाले. समाजातल्या अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की अजून 48 दिवस झाले काहीच झालेलं नाही. आता मी तर सरकारमध्ये नाही आहे, त्यामुळे सरकारमध्ये काय चाललं आहे काय नाही चाललं याच्या बातम्या मला तर काही नसतात. पण ह्या आत्ता काय परिस्थिती आहे ही मुख्यमंत्र्यांशी बोलल्याशिवाय आपल्याला खरंच नक्की किंवा त्यांचा कोणीतरी जबाबदार व्यक्ती जोपर्यंत आपल्याला सांगत नाही तोपर्यंत आपल्याला 50 दिवस वाट बघावी लागेल. म्हणूनच मी यांना विनम्र विनंती करते की अजून 50 दिवस व्हायला 3 दिवस राहिलेले आहेत, तर आपण उपोषण सोडावं आणि 3 दिवसानंतर ब्रेक घ्यावा. थांबावं मी अजिबात म्हणत नाही, मी म्हणले ब्रेक घ्यावा आणि ब्रेकनंतर 50व्या दिवशी काय होतं एवढा 3 दिवसाचा विश्वास महाराष्ट्र या ट्रिपल इंजिन सरकारवर आपण दाखवावा. आता त्यांची अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारच्या वतीने कोणीतरी त्यांच्याशी बोलून काहीतरी त्यांना अश्युरन्स द्यावं. मी विरोधात काम करते, त्याच्यामुळे अर्थातच सरकारमधल्या कुठल्या तरी जबाबदार व्यक्तीने त्यांना फोन केला पाहिजे, कॉन्टॅक्ट केला पाहिजे. तसं दिलं नाही, मला काही आश्चर्य वाटत नाही. अतिशय असंवेदनशील हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. तुम्ही बघितलंय जरांगे पाटलांचं काय त्यांनी केलं किंवा जालन्यामध्ये ज्या अमानुष पद्धतीने महिलांना आणि युवा पिढीला त्यांनी जसे हल्ले केले, त्याच्यामुळे खूप जे वातावरण आहे अतिशय अविश्वासाचं वातावरण, महागाई, बेरोजगारी, आरक्षण या सगळ्यामध्ये कम्प्लिटली फेलियर हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे. त्यामुळे माझी काय फार ते करतील क्रांती अशी काही अपेक्षा नाही, पण तरी माझ्याकडून पूर्ण निष्ठेने आणि मी पुन्हा सांगते धनगर समाज, मराठा समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाच्या ज्या काही मागण्या आरक्षणाच्या आहेत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने जे सरकार असेल त्याला पूर्ण ताकदीने सहकार्य करेल आणि सरकार बरोबर मतदान करेल, ते महाराष्ट्रात असू दे किंवा दिल्लीला. राज्यभरातून लोक गोविंद बागेमध्ये भेटण्यासाठी येत असतात, परंतु काल विरोध केला जात होता. कुठल्याही नेत्याला येऊ दिलं जाणार नाही अशी भूमिका कालपर्यंत होती. आजची चर्चा झाली, त्याच्यामध्ये काय भूमिका मांडली? आंदोलकांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एक गोष्ट जर महाराष्ट्र सरकारने 16 तारीख दिलेली आहे त्याच्यामुळे आपण 16 तारखेपर्यंत वाट बघावी अशी मी त्यांना विनम्र विनंती केली आहे. भाऊबीज होईस्तोवर त्याच्यामुळे त्यांनी माझ्या शब्दाला जो मान दिला, प्रेम दिला, त्याबद्दल मी आज समस्त नवीन पिढीचे मनपूर्वक आभार मानते की अगदी प्रेमाने एक मोठे बहिणीच्या हक्काने मी त्यांना भाऊबीज म्हणून सांगितलं हे करायचं माझ्यासाठी आणि त्या सगळ्यांनी त्यांच्या बहिणीच्या पत्राची भाऊबीज टाकली, त्याबद्दल माझ्या या सगळ्या बंधूंचे मी मनपूर्वक आभार मानते. काही उत्सुकता आता एकच लागली, गेले 20 वर्षापासून पवार कुटुंबीय गोविंद बागेत 20 वर्ष नाही साहेब, एमएलए झाले 2001 पासून गोविंद बागेत त्याच्या आधी गोविंद बागेत भेटायला पहिल्यापासून. परंतु उत्सुकता एकच आहे की उद्या अजितदादा गोविंद बागेत येणार. आता दादाचं तुम्हाला माहिती आहे मेडिकल सिच्युएशन काय आहे, त्याच्यामुळे डॉक्टर ठरवतील. परवाही दादा कार्यक्रमाला थोडा वेळ येऊन गेले तेव्हा दादानी मास्क घातला होता, त्याच्यामुळे दादाला फार पब्लिक स्पेसेसमध्ये जायला परवानगी नाही आहे आणि क्राऊडेड स्पेसेसमध्ये, त्याच्यामुळे डॉक्टर आज रात्री त्याचा निर्णय घेतील. दादांनी परत एकदा अमित शहाची भेट घेतली. दादांना सरकारमध्ये काम करताना अडचणी कामामध्ये ठरतोय. अजितदादांनी जे आमदारांना सांगितलेलं होतं की जास्तीचा निधी जो आहे तो दिला जाईल, मात्र आमदारांना निधी मिळत नाही, त्यामुळे आमदार सुद्धा नाराज असल्याची चर्चा आहे. अजितदादांची खरंच अडचण होते काम करताना असं वाटतं? मला खरं तर या सरकारबद्दल फारशी काही माहिती नाही, कारण माझा काही फारसा संबंध त्यांच्याशी येत नाही. पण आज महाराष्ट्राच्या समोर मला विचाराल तर आपला लोकसभा मतदारसंघाचाच हिशोब घेतला तर आपल्या सगळ्यात मोठं आव्हान आपल्यासमोर आहे ते पाण्याचं. आज पाऊस नाही. मी आज सकाळी योगायोगाने इंदापूरला होते, मी 48% आता मला सांगा मागच्या वर्षी 100% यादी होती आणि मला तिथे अस्वस्थ करणारी गोष्ट अशी कळली इंदापूरला की आम्ही पाण्याचा आढावाही घेतला. त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की कदाचित असंच जर राहिलं ते कधीतरी अजूनही आपण मला वाटतं की परतीचा पाऊस आला तर पाण्याचा प्रश्न सुटू शकेल, पण टँकर सुरू करावे लागतील अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पाण्याचा एक खूप मोठा गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहे. हमी भावाचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. महागाई, बेरोजगारी खूप मोठी आव्हानं या राज्याने समोर आहे. त्याच्यात मी इतकी व्यस्त असते खरं आणि मतदारसंघातली कामं त्याच्या आणि ECची लढाई आणि सुप्रीम कोर्टची केस, त्याच्यात इतकी कामामध्ये मी व्यस्त असते. महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन खोके सरकार काय करतंय, कुणाचं काय भांडण चालायचं मला खरंच वाटेल. राज्यात अशी एक चर्चा आहे की आपण पवार कुटुंबी एका बाजूला एकत्र दिसत आहे आणि वरती लढाई चालू आहे. आतून पवार कुटुंबी एकत्र आहे, पुढे नंतर समेट होईल. बघा वैचारिक प्रकल्पता
मी राजकारण समाजकारण जे करते ते आदरणीय पवारसाहेब आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्काराने करते. चव्हाण साहेबांचे संस्कार आदरणीय पवारसाहेबांवर झाले, ते दोन्ही संस्कार माझ्यावर झाले. आणि आपल्याला आठवत असेल तर आपण मराठी माणसं ही खूप सुसंस्कृत असते. आपली लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक कोणाशीच नाही. त्यामुळे वैचारिक लढाईमध्ये, आणि मी सकाळी कालच तुमच्याशी बोलले तेव्हा वैचारिक लढाईमध्ये असं म्हणजे ही आमच्यासाठी तरी लोकशाही आहे. वैचारिक लढाई आणि स्वतःची प्रेमाची मैत्री नाती ही कशी. आता मी तुम्हाला अनेक उदाहरणं कालही देते, आजही पुन्हा देते की प्रमोदजी हे भारतीय जनता पक्षात होते, आदरणीय पवार साहेबांचे आजही महाजन कुटुंब आणि पवार कुटुंबांचे 60-50 वर्षाचे ऋणानुबंध आहे. आजही आहेत. प्रमोदजी नसले तरी पूनमबद्दल माझ्या मनात प्रेमच आहे आणि कायम राहील. मुंडे कुटुंब असेल, अटलजींचं कुटुंब, आजही आमच्या घरात काही दिल्लीत कार्यक्रम असेल, अटलजींची मुलगी फॅमिली त्यांची जे आहेत मानसपुत्र ते सगळे आमच्या घरी आजही येतात. त्यांचे जावई येतात. हे सगळे कुटुंब, अरुण जेटलींची फॅमिली, सुषमा स्वराजांची मुलगी बासुरी एवढी हुशार मुलगी आहे. त्याच्यामुळे आमची लढाई अरुण जेटली वैयक्तिकची नव्हती, सुषमा स्वराज वैयक्तिक नव्हती, अटलजी वैयक्तिक नव्हती. आमची लढाई वैचारिक मतभेद आहेत. आमचे वैयक्तिक कोणाशीही मतभेद नाही. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की हा विषय आणि हे संस्कार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी पवारसाहेबांवर केले आणि तोच वारसा पुढे जायचा एक प्रांजळ प्रयत्न मी करते. उद्याच्या पाडव्याला कोण कोण स्टेजवरती दिसेल? आता माझी तर वळणी लागते असं मला वाटते. चला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. कल मिळते. जय मल्हार. चला थँक्यू. परंतु आम्ही त्या विषयावर ठाम नाही. आमचा विषय ठाम आहे की जोपर्यंत शासनाचा ज्या जे सत्ताधारी पक्ष आहे त्या सत्ताधारी पक्षातला कुठलाही प्रतिनिधी जर आमच्यापर्यंत आला, त्यांनी पत्र आम्हाला दिलं तरच मी उपोषण मागे घेणार, तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. अद्याप सरकारकडून काही बोलणं वगैरे झालंय का? आता अजूनपर्यंत तर कुठलंही बोलणं झालेलं नाही. तुमची भूमिका अजून काय आहे? माझी भूमिका आहे की जे सत्ताधारी पक्षातील जे शासनातील प्रतिनिधी येऊन आम्हाला ना आमचे एसटी आरक्षणाचं आम्हाला अंमलबजावणीचं पत्र आम्हाला देण्यात यावं, एवढीच आमची भूमिका ठाम आहे. तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की 5 जणांची टीम करा आणि दिल्लीला मी त्यांना घेऊन चर्चा करण्यासाठी घेऊन जाणार. तर कशा पद्धतीने इथं चर्चा होणार आहे का तिकडे जा? नाही, इथून मी कुठेही उठणार नाही, कुठेही चर्चा होणार नाही. इथंच चर्चा झाली तर इथंच होणार, बाहेर कुठेही होणार नाही. याच ठिकाणी ज्या ठिकाणी मी उपोषणाला बसलो त्याच ठिकाणी चर्चा होणार आणि माझ्या समाज बांधवालाही सगळ्यांची ही चर्चेची सगळी माहिती होणार. मी 4 भिंतीच्या आतमध्ये चर्चा करणार नाही. सध्या आता या ठिकाणी गोंधळ झाला, त्या समाज बांधवाला तुम्ही काय की माझी फक्त समाज बांधवाला एकच कळकळीची विनंती आहे की प्रत्येक सत्ताधारी पक्षातील असेल किंवा विरोध पक्षातील येणारे मंडळी प्रत्येकाचे रोष असतो. प्रत्येकजण विचारणार, कारण गेली 70 वर्षापासून हे प्रश्न प्रलंबित असल्यामुळे लोक चिडलेले आहेत, ते प्रश्न विचारणारच. फक्त माझं एकच त्यांना कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने थोडंसं समजून घेतलं पाहिजे, प्रत्येकाची मतं जाणून घेतली पाहिजे. काल समस्त धनगर समाजाच्या वतीने आमचा एक निर्णय झाला होता की जोपर्यंत धनगर समाजाची अंमलबजावणी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बारामतीमध्ये कुठल्याच सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना बारामतीमध्ये येण्यास बंदी करण्यात येणार होती. पण आज बारामती तालुक्याच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे इथं आरक्षणतळी भेट देऊन गेल्या आणि त्यांची आणि आमच्या समस्त धनगर समाजाची एक थोडीशी चर्चा झाली की त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आम्हाला एक 2 दिवसाचा वेळ द्या. त्या 2 दिवसाच्या वेळानंतर जर आम्ही काही करू शकलो नाही तर तुम्ही तुमच्या म्हणण्यावर ठाम राहा. म्हणजे उद्या तुम्ही विरोध करणार नाही, कारण तुम्ही स्पष्ट केलं होतं गोविंद बागेबाहेर आम्ही कुठल्याही राजकीय नेत्याला येऊ देणार नाही. तर तशा पद्धतीने तुम्ही तो विरोध मागे घेताय किंवा तुम्ही येऊ देणारे? संपूर्ण धनगर समाजाची आमची बैठक झाली. सुप्रियाताई सुळे इथं आल्या आणि त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की मी मुख्यमंत्र्यांशी बोलेल, सरकारमधल्या संबंधित मंत्र्यांशी बोलेल आणि मी त्याच्यावर काही तोडगा काढीन. आणि असंही राज्य सरकारने आपल्याला जो वेळ कालावधी दिला होता तो कालावधी संपण्यासाठी 2 दिवस अजून बाकी आहेत. त्यामुळे 2 दिवस आम्ही अजून वाट बघणार आहे. पण त्या 2 दिवसानंतर जर सरकारने आणि सुप्रियाताई सुळेंनी काही कारवाई नाही केली तर तिथून पुढे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
कुठल्याही राजकीय पक्षीय पुढाऱ्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरवून देणार नाही आणि जेवढं तीव्र आंदोलन करता येईल तेवढं आम्ही तीव्र आंदोलन करू. कार्यक्रमाला विरोध केला होता. ठरलं होतं की आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटायला येणार आहे. कुठल्याही पक्षाचा राजकीय पुढारी असेल त्याला आम्ही बारामतीमध्ये येऊन देणार नाही. पण सुप्रियाताई सुळेंच्या इथं आल्यानंतर त्यांची जी आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर आमच्या समस्त धनगर समाजाची आमची त्या गोष्टीवर एक बैठक झाली. त्या बैठकीनंतर आमचा असा निर्णय झाला आहे की 2 दिवस त्यांनी आम्हाला वेळ मागितलेला आहे आणि सरकारने दिलेल्या अल्टिमेटमला पण पूर्ण व्हायला 2 दिवस बाकी आहेत. तर 17 तारखेनंतर जर आमचं आश्वासन किंवा आरक्षणाची काही अंमलबजावणी झाली नाही तर तिथून पुढच्या काळामध्ये आम्ही कुठल्याही महाराष्ट्रातील नेत्याला महाराष्ट्रामध्ये फिरून देणार नाही. जय मल्हार.